स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. जवळपास 5 वाजायला लागले तर आणि मी आज तिरुमलाला जाणार आहे. तिरुपतीहून आपलं SST टोकन आज मला सकाळी भेटलं आणि पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये SST टोकन भेटलं होतं, जे की मी घेतलं आहे. आणि उद्या संध्याकाळचं दर्शन होणार आहे आपलं. उद्या संध्याकाळी 7चं दर्शन आहे तिरुमलामध्ये वरी, आणि जवळपास 6 घंटे लागले राहू SST टोकन घ्यायला लागला. त्याच्यासाठी आता मी वरी जायला लागलो तिरुमलामध्ये. रूम बुकिंग नाही आपल्याकडे, काहीच नाही आहे. बघूया वरी गेल्याच्यानंतर काय करणार आहे. सध्या मी आता आहे जे बस स्टँड आहे तिरुपतीचं, जिथून की सप्तगिरी एक्सप्रेस म्हणजे जे वरी जाण्यासाठी आपल्याला रूम भेटते ना, तिथं जायला लागलो मी. बस घेऊन रूम बघूया. आपण आज तर भेटणार नाही, उद्या सकाळीच भेटेल डायरेक्ट 5 वाजता. आणि जवळपास 1 ते 1.5 घंटा लागणार आपल्याला जायला. आणि आज ऊन पण तसं तिरुपतीमध्ये कमी पडलं, जास्त नाही येऊन. आणि ट्रॅफिक तर कंटिन्यू चालूच असते, कारण जे भक्त येतं ते कंटिन्यू येत राहते. तर तसं बघायला गेलं तर शुक्रवारचं दर्शन मी 3-4 वेळेस घेतलं, जास्त वेळ नाही घेतलं. आज गुरुवार आहे आणि उद्याचं आपल्याला SST टोकन भेटलं. तर काय करूया, पटापट निघूया आपण तिरुपतीमधून तिरुमलामध्ये सप्तगिरी एक्सप्रेसनं. मला माझी चेकिंग पण होत्या आणि प्राईस ब्रीज सगळं तुम्हाला सांगतो पुढील व्हिडिओमध्ये. तर बाकी नवीन असल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडेल. आणि हे आलं गोविंदराजचं मंदिर. तर जाऊया, तिकडल्या साईडला आहे आपलं सप्तगिरी एक्सप्रेसचं बस स्टँड. चालत मी आलो, विष्णू निवासन दिसायला लागले. हे आहे विष्णू निवासन आणि तिकडल्या साईडला पूर्णपणे रेल्वे स्टेशन आहे. आणि विष्णू निवासनपासून हे आपली सप्तगिरी एक्सप्रेस. तर बसूयामध्ये गाडीमध्ये AC आणि नॉन AC दोन्ही पण चालतात. मला नॉन ACमध्ये जायचं, AC मध्ये आवडत नाही मला जास्त करून प्रवास करायला. आणि समोर थांबली आपली सप्तगिरी एक्सप्रेस. जाऊया मधामध्ये गाडीमध्ये बसूया, कारण AC मध्ये पूर्ण असं म्हणजे फिलिंगच नाही. बाकी गरम थंड गरम तर होणारच आहे. आणि बसमध्ये बसलो आणि बस तुम्हाला सेम महाराष्ट्रासारखी दिसणार आहे, काही वेगळी नाही दिसणार. बस समोरच्या साईडला दरवाजा आहे असा, जो की ओपन राहत आहे. आणि पाठीमागल्या साईडला नाही आहे, पाठीमागल्या साईडला पण दरवाजा नाही आहे. आणि गाडी लगेच 10-1 मिनटं लागेल, 10 मिनटं नाही 5 मिनटं लागेल, जास्त टाईम नाही लागणार. पूर्णमध्ये वरी जायला लागला. आणि तिकीट काढायची गरज नाही. आपल्या महाराष्ट्रासारखंच मधामध्ये बसल्यानंतर तुम्ही तिकीट काढू शकता, त्याचं काहीच गरज नाही तिकीट काढायची. तर जाऊया, निघूया. बस निघायला लगेच 2-1 मिनटात. एवढी गरमी होऊ लागली का नाही, आता थोडंसं बस चालू झाले त्यामुळे थोडं चांगलं वाटायला लागलं. नाही तर इथले खूप जास्त गरमी होऊ लागली. आज उमस आहे बरं का, ऊन नाही पडलं पण गरमीने जे उमस आहे ना पूर्णपणे खूप जास्त आहे तिरुपतीमध्ये. गाडी निघाली थोडं चांगलं वाटलं, हवा लागली तोंडाला, नाही तर पूर्णपणे गरमीनं पूर्ण पागल जातो पूर्ण. तुम्ही बिना तिकीट घेऊन मागायला बस दिसायला ते बसमध्ये बसू शकता. मी आता बसलो आणि पाठीमागायला साईडला तिकडे काउंटर आहे, 90 रुपये तिकीट घेतलं बसवाल्यानं. म्हणजे तिथं जाऊन उतरायचं, तुम्ही सामान्यमध्येच राहू द्या, उतरा आणि बस घ्या. बसमध्ये उतरून तिकीट घ्या 90 रुपयाचं. आणि खूप साऱ्या बस यायला लागल्या, तर ते तिकडल्या साईडला दिसायला लागले. आता सप्तगिरी एक्सप्रेस तिकडल्या साईडला आपण तिकीट काढलं आणि माझ्यामध्ये बसूया. 200 ते 300 मीटर इथून डायरेक्ट गाडीची चेकिंग होणार पूर्णपणे माझं सामान उतरून. आणि इथं काय हे असं बस स्टँड आहे आपलं, त्याचं वरी जाण्याचं तिकीट काढण्याचं. तर तिकीट काढलंय आपण, बघूया वरी जायला किती लागतात. आणि जवळपास 5:15 वाजायला लागले तर. आणि एकदम सुंदर आताच असं दिसायला लागलं, एकदमपणे भारी दिसायला लागले. आणि हे काय असं बस स्टँड आहे पूर्ण, खूप जास्त मोठं आहे. अशा प्रकारचं काही तिकीट येते, 90 रुपये लिहिलेलं दिसायला लागले. आणि पाठीमागल्या साईडला ती आहे AC वाली बस आणि आपली आहे नॉर्मल. बाकी कंडक्टर आलेला आहे, सगळ्यांची चेकिंग करायला लागले तिकिटाची. आणि तिकीट चेकिंग म्हणजे कसं करायला लागलं, मधामधून असं फाडायला लागलं, अर्ध्या ह्याच्यातून पूर्णपणे तिकीट फाडायला लागलं आणि चेकिंग झाले असं म्हणून समजायला लागलं. तसं कंडक्टर आपल्या संग येत नाही आहे पूर्ण जर्नीमध्ये, फक्त इथून ऑफिसमधून येत आहे आणि चेक करत आहे आणि मग वापस उतरून जात आहे, आपल्याला हरी सिग्नल देत आहे वरी जाण्यासाठी. स्टँडमधून बाहेर निघाला आणि निघायला लागला वरी तिरुमलाला जायला लागला. आणि अशी मदत एक कमान यायला लागले, खूप सुंदर आताच असं भारी वाटायला लागलं. समोरच्या साईडला आले हे चेक पॉईंट आले, सगळ्याला गाड्याला सगळं चेक करणार. आणि बसची जे लाईन आहे ती सेपरेट असते. आणि एवढे पण आता सध्या तरी गर्दी दिसणार झाली, सगळं खाली पडलेलं आहे पूर्णपणे. जाऊया, उतरावं लागणार आपल्याला गाडीमधून चेकिंग. ती थांबली बस आपली समोर आणि इथं पूर्णपणे चेकिंग झाले, बॅगेजची चेकिंग सगळी चेकिंग होते इथं पूर्णपणे. तिकडल्या साईडला पूर्णपणे बस थांबली जाते आणि तिकडल्या साईडला सगळे प्रायव्हेट वाहनं थांबले जाते. आणि पूर्णपणे अशी काही चेकिंग होते इथं. ही राहिली सप्तगिरी एक्सप्रेस नाव लिहिले आणि आपली पाठीमागली. फक्त जेव्हा तुम्ही उतरताना गाडीचा नंबर लक्षात ठेवा. आता मी नंबर कसा लक्षात ठेवला, तसं गर्दी नाही आहे बरं का जास्त, नाही तर खूप जास्त लांबपर्यंत लाईन लागलेली असतात. तर जाऊया बसमध्ये बसूया. सगळेजण उतरलेले बसमध्ये वापस बसायला लागले. सगळं सामान घेऊन बसमधून खाली उतरावं लागते ना, त्यामुळे सगळे उतरले आणि बसमध्ये वापस बसायला लागले.
पाठीमागे बस गेली आपली, जवळपास 1-1.25 घंटा लागला, जास्त टाइम नाही लागला. आणि CRO ऑफिस तिकडल्या साईडला जवळपास 200 ते 300 मीटर मला लांब सोडलं गाडीनं, पाठीमागे जायला लागले. 200-300 मीटर लांब सोडलं, तिकडल्या साईडला सोडायला पाहिजे होतं. जवळपास 1-1.5 घंटा लागला, जास्त टाइम नाही लावला. आणि संध्याकाळचं वातावरण व्हायला लागले. तिरुमलामध्ये जास्त थंडी आहे माहिती, म्हणजे ठीक आहे, टेम्परेचर चांगलं आहे, खूप जास्त चांगलं वाटायला लागलं. पूर्ण तिरुपतीमध्ये तो पूर्ण चिकट अंगच पूर्ण गरमी सुलाली खूप जास्त. आणि टेम्परेचर बी ठीक आहे, चांगलं आहे, नॉर्मल झालं आहे. तर जाऊया आपण CRO ऑफिसला बी जाऊन काय करणार आहे, कारण आपलं रूम तर आज भेटणारच नाही, आज आपल्याला बाहेरच झोपायला लागणार आहे. त्या साईडनं चालत आलो मी, आणि इकडल्या साईडला फ्री लॉकर रूम आहे, जिथे की आपल्याला बॅग ठेवायचे. त्याच्या अगोदर तुम्हाला चपला दाखवतो, जवळपास 1000-2000 तरी सापडले असतील. लिटरली त्याचा ढीक पडलाय पूर्णपणे. इथं फ्री सेंटर आहे. चपला बघा ना एकदा, खतरनाक पूर्ण सेल लागला राव. किती पण घ्या, कुठं पण घ्या, कसे पण घ्या, चपलाचा पूर्ण ढीक लागला राव. नवीन पूर्ण अरे बापरे, बघा ना कुठपर्यंत पूर्ण अशी लेअर झाले, एकावर एक 2-3 फुटाची तरी असेल पूर्ण. इकडं चपला दिसायला लागले. आणि तिथं वरी लिहिले पण फ्री शू किपिंग सेंटर, आणि एवढे चपला दिसायला लागले. मला वाटतं 5-1 हजार असतील पूर्ण जोडी दिसायला लागले तेवढे. आणि इकडल्या साईडला आपलं सेंटर आहे. बिल्डिंगच्या मधामध्ये आलो, जिथे की लॉकर सिस्टम आहे. आणि मधामध्ये अशा प्रकारचे दिसायला लागले, पूर्ण स्क्रीन लावले, त्याच्यावर अवेलेबल किती आहे इथं आणि सगळी लाईन लागले तर दिसायला लागले. इकडल्या साईडला 1, 2, 3, 4, 5, 6 लॉकरच्या लाईन येतात, ज्या की आपल्याला बघूया लॉकर भेटते का नाही. सध्या तरी बंद आहे, लॉकरची सिस्टम आहे ती बंद आहे. अवेलेबल दाखवत आहे, किती वेळ लागते काय माहिती त्याला आपल्याला लॉकर भेटायला. इथं आधार कार्ड द्यायचं आणि तुम्हाला लगेच लॉकर भेटेल. दिसायला लागले बघा, आता पूर्ण स्क्रीनवर आले. 299 अवेलेबल, 720 टोटल आहे इथं. आणि पूर्णपणे लॉकर अलॉटमेंट सिस्टमला आलेले. 6:21 19 मिनटं व्हायला लागले आणि 26 तारखेला आहे पुढं. आता अजून बी चालू झालेलं नाही आहे. लॉकरला काय काय पाहिजे, नेम, ॲड्रेस, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर पाहिजे. आणि चालू झालेली आहे आपली जे लॉकर सिस्टम आहे ते द्यायला लागले, त्याची स्लिप द्यायला लागले, तर फोटो काढायला लागले तर, आणि सगळ्याला द्यायला लागले. तर आपला बिन नंबर येईन. आता नशीबच खराब म्हणतात, लॉकर नाही भेटले. बिल्डिंगच्या दुसऱ्या साईडला जा म्हणते, या बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जा, जिथे की लॉकर अवेलेबल आहे. आणि 2-3 जणांना भेटले, जास्त जणांना नाही भेटले. तर काय करूया, आपण ही बिल्डिंग सोडून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाऊया. आणि खूप जास्त माणसं बघायला आले तर हॉलमध्ये बसलेत. जाऊया दुसऱ्या बिल्डिंगमध्ये, तिथं लॉकर भेटते का नाही. लॉकर बघण्यासाठी CRO ऑफिसला आलतो, आणि पाठीमागल्या साईडला गर्दी दिसणार झाली. CRO ऑफिसला विचारलं मी, लॉकर तर कधी मी आयुष्यामध्ये कधी घेतलंच नाही, आणि गर्दी पण नाही आहे तेवढी, ठीकठाक आहे, गर्दी जास्त नाही आहे. बघूया लॉकर आपल्याला बघायला लागणार, कारण जेवढं बी सामान आहे ते आपलं संघ फिरून मला कंटाळा यायला लागला. इकडे फिर तिकडे फिर, त्याच्यापेक्षा आपण सामान लॉकरमध्ये ठेवलं ना एकदम मोकळं होते. कारण उद्या सकाळी 5 वाजता आपल्याला रूम तशी पण घ्यायचीच आहे. 8-10 घंट्यासाठीच लॉकर बघावं लागलं. तर बघा भेटते का. तिकडल्या साईडला या बिल्डिंगमध्ये गेलतो, आणि तिकडल्या साईडला बघूया, जाऊया. मधामध्ये वरी लॉकर तर नाही भेटले, मधामध्ये जाऊन आणले. चला खिचडी तरी खाऊया म्हणलं, मधामध्ये मस्तपैकी खिचडी आणली. खिचडी खाऊया, कारण सकाळपासून मी जेवण नाही केलं, पूर्ण चक्कर आल्याने व्हायला लागले. तर लॉकर नाही भेटले, आता मस्तपैकी खिचडी खाऊया. आणि खाली मंदिरापाशी बी जाऊया, जिथं की अन्नप्रसादाला मी मोठं आलं. तोपर्यंत आपण एक नाश्ता प्रकारे करूया. खिचडी एकदम भारी दिसायला लागली. त्या साईडला आपल्या लॉकर तर भेटले नाहीत, म्हणून आपण बाहेर सगळं सामान ठेवलं आहे. आणि आता मी जायला लागलो खाली मंदिराकडे जायला लागलो. आज संध्याकाळचं तुम्हाला एकदा दाखवतो, आणि जाऊन सकाळी म्हणजे संध्याकाळी जाऊन झोपायचं आहे, आणि सकाळी लॉकर बघायचं, लॉकर म्हणायचं, सकाळी रूम बघायचं उठूमधून. त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनणार आहे की नुसत्या तिरुपतीमध्ये रूम कसा बुक करायचा, त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनेल. सध्या तरी असं म्हणजे मला जास्त काही असं गर्दी वाटणार झाली. आणि जी पलीकडल्या साईडला आहे ती शॉपिंग पूर्ण स्ट्रीट आहे, म्हणजे तिकडल्या साईडला पूर्णपणे दुकान आहेत. आणि म्हणजे असं काय जायला लागलो तो राहिला चौक, सप्तागिरी चौक म्हणतात असेच. आणि तिकडल्या साईडला ती बालाजीची मूर्ती राहिली दिसायला लागली पूर्णपणे. समोरच्या साईडला मंदिर आहे, आणि मी मंदिरला कधी पण बघू द्या तुमच्याबद्दल साथ होत असेल. जेव्हा पण तुम्ही मंदिराला येते ना, अंगावर शहार येते, गुजबम आणते त्याला. तसं केस सगळे कसे खडे होते, सरळ होते, तसं एकदम मंदिर बघितलं ना एकदम भारी वाटतं, एकदम मन शांत होत आहे. आणि पाठीमागल्या साईडला गर्दी दिसायला लागली, सगळे झोपले तर. आणि इकडल्या साईडला हे राहिलं मंदिराच्या समोर तुम्हाला दाखवतो. मंदिराला तशी लाईट नाही लावलेली दिसायला लागली, ते पूर्णपणे मंदिराच्या साईडला लाईट नाही लावली. आणि इकडल्या दिव्य ज्योत, जिथे की सगळेजण ज्योती लावतात. आणि एकदम लाईटिंग बघा कसलं भारी सुंदर दिसायला लागले. मंदिराकडे गेलो मी, आणि फोन आला मला घरच्याचा की पटापटी रूम बुकिंग चालू झाले. संध्याकाळचे 9 वाजायला आले, तर रूम बुकिंग कसं काय चालू झाली. तर रूम बुकिंग चालू झाले, आणि मी वापस मंदिराकडे गेलेलं. तुम्हाला मंदिर थोडंफार जेवढं पण दिसलं व्हिडिओमध्ये तेवढं तुम्हाला दाखवलं. आणि वापस मी आता CRO ऑफिसकडे आलो. मंदिरची रूम बुकिंग, मंदिरची म्हणायला लागलं, रूम बुकिंग चालू झाली CRO ऑफिसला. तर वापस आलं, बघूया
चालू खरंच झाल्या का नाही आणि लाईन आहे का नाही. सगळे माणसं झोपले तर CRO ऑफिस पाहिजे आणि इथं लिहिले बघा पूर्णपणे वेटिंग. ए चालू, ए वाली आणि बी वाली दोन प्रकारची रूम असतात त्यांची इथं पूर्णपणे वेटिंग चालू आहे. आणि ही पूर्णपणे जी लाईन दिसायला लागली ती सगळी रूम बुकिंगसाठी CRO ऑफिससाठी आहे. जाऊया मधामध्ये फटाफट, मधामध्ये बुकिंग चालू आहे का नाही बघूया. हे दिसायला लागले तुम्हाला साईडचे बॅरिगेटिंग, हे आहे CRO ऑफिसला लाईन लावणारे. बाकी तुम्हाला एक फुल व्हिडिओ मी देईनच की रूम बुकिंग कशी करायची पूर्ण तिरुमलामध्ये, त्याचे एक पूर्ण एक सेपरेट व्हिडिओ आहे. आणि इथं सगळेजण लाईनला थांबले तर CRO ऑफिसला आलतो आणि खरंच रूम चालू झालेले तर सगळ्याला सोडायला लागले तर 9:30 वाजायला आले तर. आणि मधामध्ये सगळ्याला सोडायला पहिल्यांदा बघितलं मी, संध्याकाळच्याला बी सुरू आहे तर मधामध्ये सोडायला. बघूया आपल्याला भेटते का नाही रूम. आणि पलीकडल्या साईडनं माणसं बाहेर पण यायला लागले ते, एक्झिट करायला लागले तर. CRO ऑफिसपासून मी वापस आलेलो आहे आणि 10:15 वाजायला लागलेले आहे. तर आपली रूम बुकिंग कन्फर्म झालेली आहे आणि मेसेज तुरंत आला CRO ऑफिस आहे तो. आता मी तिथून दाखवलं तुम्हाला, ते पूर्ण व्हिडिओ नाही दाखवला, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनेल. तिरुमलामध्ये नेमकं बुक कशी केली जाते जी प्रोसेस आहे पूर्ण एक सेपरेट व्हिडिओ बनेल. तर आता तिकीट बुकिंग झालं 9 वाजून किती 45 का 50 मिनिटाला स्लिप काढली जी पावती आणि लगेच 2 मिनिटामध्ये मेसेज आला, कारण अवेलेबल झालेले असतात. आणि सकाळी जास्त करून 2-3 घंटे लागते पण यावेळेस लगेच 2 मिनिटामध्ये मेसेज पण आला. HVC आणि GNC असे 2 केल्यामध्ये 2 ज्या आहेत पूर्णपणे कॉटेज त्या बुक केल्यात. आणि आता झाला जवळपास 2 घंट्यामध्ये जर तुम्ही नाही गेला तिथं तर तुमची जी पावती आहे ती इनव्हॅलिड होईल, म्हणजे तुम्हाला भेटणारच नाही. बघूया आता 550 वाले भेटते का 650 वाले भेटते. तिथं वेटिंग हॉलमध्ये बसला होता आणि आज रात्रीचा प्लॅन तिथंच होता झोपायचा, पण लक बाय चान्स आपल्याला रूम भेटलेली आहे. बघूया, जाऊया वरी रूमवर, किती वेळ लागते रूम इथून झाला. तिकडल्या साईडला वेटिंग हॉल होता आणि सगळेजण जे आपलं सामान आहे ते घेऊन जायला लागले. मधामध्ये गाडी करून जावं लागणार, कारण एवढं सामान तर चालत नाही जाणार फ्रीमध्ये. एक गाडी करूया आणि एक 900 मीटरसाठी गाडीनं पूर्ण घेऊन जाऊया. त्यापासून एकदा तुम्हाला दाखवा म्हणलं जवळ किती भारी दिसायला लागलं, एकदम सुंदर लाईटिंग केल्या. तर हे होत्या आजचा व्हिडिओ तिरुपतीहून तिरुमलामध्ये येण्याचा. आणि संध्याकाळची जवळपास 8:30 वाजायला लागले. अजून बी खूप जास्त व्हिडिओ आपल्याला बनवायचे येतं तिरुपतीमधून तिरुमलामधून. बस हा व्हिडिओ आवडला असला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणत राहा वेंकटरमणा गोविंदा, टाटा, बाय बाय. अजून खूप जास्त भारी भारी व्हिडिओ नाहीत पुढे.